आय जस्ट होप की प्रोडक्ट चांगला असू दे, बॉक्स खराब असला तरी काय प्रॉब्लेम नाही. त्यांचा रिस्पॉन्स इतका बेकार होता, म्हणजे त्यांना काय फरकच नाही पडत की सेलर आणि त्यांचं कम्युनिकेशन खूप जास्त वाईट झालेले. आय एम सॉरी मी हे सगळं बोलतोय, बट and you want to work out but your heart says आज ना हो पाई. फायनली डन विथ द वर्कआउट. सो भेटूयात थोड्या वेळात, फ्रेश वगैरे होऊन भेटतो. हे यूट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. सो दिस इज द नेक्स्ट डे. काल वर्कआउट संध्याकाळी केलं होता, त्यामुळे त्यानंतर मी काही शूट नाही केलं. बाय द वे, आजसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये एक अनबॉक्सिंग होणार आहे. आपला एक प्रोडक्ट जो मी ऑर्डर केला होता तो डिलिव्हर होणार आहे. सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला एक काम आहे, ते म्हणजे असं की हे बघा, पूर्ण सायकलवरती मस्त धूळ बसलेली आहे. हे बघा, लाईक करा व्हिडिओ, लाईक. सो आज हिला साफ करायचं, पूर्ण मस्त वॉश करून ठेवूयात. कारण मागं जी राईड झाली होती दस्तुरीची, त्याच्यानंतर एकच राईड झाली आणि अशीच पडू नये, कारण लॉकडाऊन आहे, कुठे जाणार बाहेर. सो आज हिला पूर्ण साफ करायचं आहे. हे काम मी तुम्हाला न बोलतो सुद्धा करू शकतो, पण ते खूपच डिले होईल. मी ब्लॉगमध्ये बोललो की कसं ब्लॉगसाठी मला हे करावं लागेल, म्हणून मी ब्लॉगमध्ये बोलतो. बाय द वे, आपल्या झोक्याला आपण इकडे असं एक हुक लावले, ज्याने इकडे वरती टांगता येतो. लास्टवाल्या व्हिडिओमध्ये त्याची एक झलक दिसली असेल तुम्हाला. म्हणजे ही जी स्पेस आहे, ही आम्ही मोस्टली जे काय DIY वगैरे करायचं असतं ते आम्ही इकडेच करतो. सो अडचण होणार नाही म्हणून हे मस्त वरती तिकडे अडकवता येतं. चला आता सायकल धुवून घेऊयात आपण, मस्त चकचकीत करूयात आणि नीट तिला कुठेतरी ठेवूयात. सायकल धुण्याचा जो प्लॅन होता तो थोडासा पोस्टपोन करण्यात आला आहे, कारण 4:30 वाजता मस्त पाणी येतं, तर प्रेशरने आपण धुवू शकतो इझिली. आत्ता जास्त कष्ट घ्यावे लागतील, त्यामुळं पोस्टपोन. बाय द वे, आता दुपारचे 2 वाजलेत आणि क्लायमेट बघा. आजकाल एकंदरीत असं क्लायमेट होते ना की असं वाटतं की खतरनाक असा धो पाऊस येईल, पण पावसाचा एक थेंब पण काय पडेना. काल तर अख्खे ढग काळे झाले होते संध्याकाळी, पण असं वाटत होतं की पाऊस येईल म्हणून, पण एक थेंब पण नाही पडला. आज तर असं वाटतं, कारण दुपारपासूनच क्लायमेट थोडं झालं आहे. म्हणजे बघा, पूर्ण ढग दिसतं, ते काळं झालं आहे. काय माहिती येतो का नाही, कारण गरमी खूपच जास्त वाढली आहे. तापमान लोणावळ्यात एवढं तापमान आहे म्हणल्यानंतर यायला पाहिजे पाऊस. तिकडं पण बघा, त्या साईडला पण काळं झालं आहे सगळं. आजकाल ना ब्लॉक करायचं म्हणलं की ह्या आवाजाला प्रायोरिटी द्यायला लागते. म्हणजे हा आवाज कमी झाला की मग ब्लॉक करता येतो. बाय द वे, ह्या घरामुळे आपला भरपूर असा व्ह्यू जो आहे इकडचा तो ब्लॉक झाला आहे. म्हणजे माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल, पण थोडेच दिवस मग आपलंसुद्धा इकडचं काम चालू करायचं आहे. लॉकडाऊनमुळे रखडले, नाही तर मग आपलं पण या हाईटला येणार. त्याचे सिनेमॅटिक्स आणि ट्रॅव्हलिंगवाले जे ब्लॉग्स असतात ना, ते तर मला आवडतातच, पण हे जे आशेवाले ब्लॉग्स आहेत ना, हे जास्त आवडतात. कारण ह्याच्यामध्ये आपलं जे कम्युनिकेशन आहे ते खूप जास्त होतं. म्हणजे तुमच्या संग मी जास्त बडबड करतो, ते मला खूप जास्त आवडतं. आय डोंट नो तुम्हाला आवडतं की नाही, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि फीचर व्हायचं असेल तर कमेंट करा एकदम ढासू, की लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये फीचर. इफ यू वॉन्ट टू गेट फीचर इन माय ब्लॉग, यू कॅन कमेंट डाऊन. दोन वाजत आले, पण मस्त जेवण करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला भेटतो. आजच्या जेवणाचं बेत बघा. इकडे आहे आपल्याकडे चपाती, सुकटीची चटणी, मसुराची आमटी, कैरी. बेस्ट, सगळ्यात बेस्ट हे कैरी. आणि इकडं मस्त TV चालू आहे. चला आता जेवतो आणि मग भेटतो. बाय. द नेक्स्ट डे. जसं की मी तुम्हाला लास्टवाल्या व्हिडिओमध्ये बोललेलं की मी काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत, ते आले की मी तुमच्यासमोर अनबॉक्स केले. तर त्यातला एक प्रोडक्ट आपल्याकडे डिलिव्हर झाला आहे. बट याचा बॉक्स बघून मला असं वाटतं की हा यूज्ड आहे किंवा रिफंड कोणीतरी केलेला प्रोडक्ट माझ्याकडे आलेला आहे.
सो कंपनी बघा रोझियर बघा, ते बघा इकडनं पण पूर्ण ओपन आहे, टेप लावलेलं आहे. सो आय जस्ट होप की प्रोडक्ट चांगला असू दे, बॉक्स खराब असला तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर मेन्शन होतं तसं केस पण आहे, ग्लासेस आहेत, पोलराइज ग्लासेस आपल्या सायकलिंग वगैरेसाठी. तर आतमध्ये वॉरंटी कार्डची कंडिशन पण बघा तुम्ही, पूर्णच असं यूज्डच वाटते मला पूर्ण. बघूयात. ओके, तर ग्लासेसवरती ओके पूर्ण यूज्ड, जसं की मी तुम्हाला बोललो की पूर्ण यूज्डवाला ग्लासेस आले. हे बघा पूर्ण स्क्रॅचेस आहे त्याच्यावरती. आय गेस हे रिफ्लेक्टिव्ह आहे त्यामुळे दिसणार तर नाही. पोलराइज्ड आहे बट पूर्ण यूज्ड, कोणीतरी रिफंड केलेलं, रिप्लेस केलेलं प्रोडक्ट परत ॲमेझॉननी पाठवलं. पण असं का? आणि हे बघा इथे तुटलेलं आहे. वर्स्ट एक्सपिरियन्स विथ ॲमेझॉन, फर्स्ट टाईम असं काहीतरी झालं आहे माझ्या संगती. एनिवेज मी हे परत रिटर्नच करेल, कारण काय हे पूर्ण सॅनिटाईज करायला लागेल, माहीत नाही कोणी यूज केलं. एनिवेज तर आता ही जी ऑर्डर आहे ही परत आपण रिटर्न करूयात आणि रिव्ह्यू देतो मी चांगलाच. असं का करायचं पण? असं कंपनी एकदम मोठी झाली ना की मग हे असे लक्षणं चालू होतात. एनिवेज भेटू, मूड नको खराब करायला, दुसऱ्या फ्रेममध्ये भेटतो. तर इकडे मस्त हा जेवढा पॅच आहे ना याच्यामध्ये मस्त सॅनिटायझेशन झालं. आता त्याची गाडी आहे ग्रामपंचायतीची, त्याच्यातून ते लोक सॅनिटाईज स्प्रे करतात ते सगळीकडे. गुड जॉब. काल इकडेच बसून आपण आपला व्लॉग एंड केला होता ना. आता बघा तिथे काय नीट बघा, इकडनं पूर्ण अशी लाल मुंग्यांची रांग आहे, जत्रा भरली इथं मुंग्यांची. छोटंसं होल केलं त्याच्यामध्ये आतमध्ये जातं ते लोक. इधर से आ रहे इसमें जा रहे. लेट्स टॉक अबाउट माय एक्सपिरियन्स विथ ॲमेझॉन. तर आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स खूप जास्त चांगला होता, कारण माझे जे प्रोडक्ट्स आहेत मी ऑर्डर करायचे होते 1-2 दिवस आधीच डिलिव्हर व्हायचे आणि एकदम फ्लॉलेस सगळं होतं. बट यावेळेस जे झालं ते थोडंसं अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे ह्या टायमाला असं होणं, कारण तुम्हाला मी सांगतो की जेव्हा मी तो प्रोडक्ट ऑर्डर केला तेव्हा त्याच्या रिव्ह्यूमध्ये मी बघितलं होतं, तर इमेजेस होते, म्हणजे जे कस्टमर्सनी इमेज टाकले होते तर त्याच्यामध्ये सेम ग्लासचा सेम पीस तुटलेला पीक होता. जर त्यांना माहिती आहे जर कोणी रिप्लेस केला आहे तो प्रोडक्ट, तर तो प्रोडक्ट रिपेअर किंवा स्क्रॅप केला पाहिजे. तो परत दुसऱ्याला पाठवणं हे चुकीचं आहे. सो मला खूपच जास्त वाईट वाटलं या गोष्टीचं, कारण आपण आपला टाईम घालवतो. म्हणजे आपल्याला आज पाहिजे नसती ती गोष्ट, मला माहिती आहे की आपण रिप्लेस करू शकतो, आपल्याला ते रिफंड सगळं भेटतं, परत सगळ्या गोष्टी आहेत. बट आज मला ती गोष्ट पाहिजे होती म्हणून मी ती त्या दिवशी ऑर्डर केली होती आणि ती आज अशी डिलिव्हर होती आहे. मग आपण कसं काय ट्रस्ट करायचं? फक्त माझ्यासोबतच नाही, माझ्या भावासोबत पण असंच झालं. म्हणजे रिसेंटली वी ऑर्डर्ड डक्ट टेप, तो आमच्या इथल्या जवळच्या वेअरहाऊसमध्ये पण आला आणि तिकडनं परत तो रिटर्न गेला. म्हणजे आम्ही त्याला रिप्लेस नाही केलं किंवा आम्ही कॅन्सल नाही केली ऑर्डर, वी वर वेटिंग. आम्हाला जरुरी होता तो. दादाने त्यांना कॉन्टॅक्ट करायचा पण प्रयत्न केला, पण त्यांचा रिस्पॉन्स इतका बेकार होता, म्हणजे त्यांना काय फरकच नाही पडत की सेलर आणि त्यांचं कम्युनिकेशन खूप जास्त वाईट झालेलं आहे. आय एम सॉरी मी हे सगळं बोलतो आहे, बट तर जसं मी सगळं माझ्या लाईफमधलं तुमच्याशी शेअर करतो तसं हे इन्सिडेंटसुद्धा मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं, काहीतरी तुमची हेल्प होईल. सो कधी पण ऑनलाईन जेव्हा तुम्ही ऑर्डर करताय तेव्हा जेव्हा अनबॉक्स करताय त्याचा एक व्हिडिओ किंवा फोटो नक्की काढा. तर अशा सॅड नोटवरती हा व्हिडिओ एंड नको करायला. आपला व्हिडिओ एकदम चांगला झाला, स्टार्टिंगपासून एनर्जेटिक व्हिडिओ होता, तो एंड पण एनर्जेटिक होणार आहे. तर हा वाला व्हिडिओ आपण इकडेच एंड करूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, कमेंट करा तुमच्या संग असं काय एक्सपिरियन्स झाला आहे का, म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, कोणत्याही ऑनलाईन सेलर संघ तुमचं असं काय झालं आहे का. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय बाय.